इथं बसल्याच्या नंतर पुन्हा माझी एक गोष्ट लक्षात आली की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं तुमच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्याच्या नंतर की हा विषय आजच्या आज मार्गे काढा, असं त्या दिवशी CM साहेबांनी सांगितलं होतं. मला ते माहीत नव्हतं. मग असंही गफलत होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आजच्या आज विषय मार्गे काढा, संबंधित अधिकाऱ्यानं आणि MPCनं मुद्दाम एका दिवस टाळाटाळ केलेली असू शकते, याची खात्री आता आपण 1-2 घंट्यात करून घेऊ. मुख्यमंत्र्यानं सांगितलेलं असूनही केलं जात नाही, मग अधिकारी करत नाहीत की मुख्यमंत्री करत नाहीत हे उघड होईल. आणि आता ज्यावेळेस हे तिकडे जातील, OED साहेब असतील, विखे पाटील साहेब बोलतील, आता त्याच्यातून लक्षात येईल की याच्यात मुख्यमंत्र्याचा दोष नाही तर अधिकाऱ्यांनी टाळाटाळी केली, असंही होऊ शकतं. त्यामुळं आपण आधीच शंका घेण्यापेक्षा थोडा वेळ वाट बघू काय होतंय काय नाही. पुन्हा येतीलच वापस, नाही आले तर बघू. याला बघू म्हणलं की आपल्याला काय हे बघा, तुम्हाला म्हणजे क्लिअर सांगतो. शांततेत घ्यायचं. तुम्ही फक्त शांततेत घ्यायचंय. कोणी किती येऊ द्या, काही होऊ द्या, शांततेत घ्यायचं. कारण मी शांततेत घेतो. इथं एवढं सोपं नाही. मग रात्रीच्या सारखी वळवळी केली की राज्य असतं. मग इथं रात्री सारखी वळवळ पुन्हा करायची नाही, पण शांतता कुणी सोडायची नाही. कारण तुम्ही उद्याचं आमचं भविष्य आहे. पोरं तुम्हीच जर वायाला गेले आमचा काय उपयोग नाही. खरं सांगतो, तुम्हाला वायाला जाऊ द्यायचं नाही आम्हाला काही. भले आंदोलन करायची वेळ आली तुम्ही तुमच्या घरी जा निघून, आम्ही आमचं बसून राहू, बस का. पण तुम्ही नको, तुम्हाला आम्हाला वाया जाऊ द्यायचं नाही. आम्ही शिक्षणापासून लांब राहिलेले, नोकऱ्यापासून लांब राहिलेले पोरं 5 कोटी आहे.